ती छेदन प्रश्नाचं त्याला सुरुवात करू. सगळे जणांनी शांत चित्ताने ऐका. शरीर हे फोड्याप्रमाणे. राजा म्हणाला, बनते बौद्ध भिक्षूंना आपले शरीर प्रिय असते की नाही? नाही महाराज, ते शरीरावर प्रेम करत नाहीत. बनते तर मग आपण लोक शरीराची इतकी काळजी का घेता? शरीराप्रती इतका आदर का बाळगता? महाराज, आपण लढाईवर गेले असता आपणास एखादा तीर लागतो की नाही? होय बनते, लागतो. महाराज, अशा वेळी आपण ज्या जखमेस तेल व मलम लावून चांगल्या प्रकारे पातळ पट्टीने बांधता की नाही? होय बनते, आम्ही तसे निश्चित करतो. महाराज, तुमची जखम तुम्हाला प्रिय असते की काय? जेणेकरून त्यावर मलम व तेल लावून काळजीपूर्वक पातळ पट्टी त्यावर बांधता. बनते, त्यावेळी मला माझी जखम प्रिय नसतेच, परंतु जखम बरी होऊन तेथे नवीन मांस वाढावे म्हणून हे उपचार करावे लागतात. महाराज, याप्रमाणेच आम्हा भिक्षूंना आमचे शरीर काय झालं? आवाज नाही येत? नाही येत? महाराज, याप्रमाणे आम्हा भिक्षूंना आमचे शरीर प्रिय नसते, परंतु शरीराप्रती आसक्ती न ठेवता शुद्ध ब्रह्मचर्याचे पालन करण्यासाठी एवढी त्यांची काळजी व्हावी लागते. भगवंतांनी तर शरीरास एका फोड्याची उपमा दिली आहे. ओल्या त्वचेने झाकलेले शरीर म्हणजे एक 9 मुखाचा फोडा आहे. त्यातून सदैव दुर्गंधाचाच उत्सर्ग होतो. पण ते आपण उत्तम रीतीने सांगितले. पहिला प्रश्न आहे की राजा मिलिंद भंते नागसेनाला विचारतो की भंते, आपण भिक्षू लोक शरीरावर प्रेम करता का? हा प्रश्न आताही आपल्याला लागू पडतो. भिक्षूच काय तर उपासक आणि उपासिकाही. शरीरावर प्रेम करणं म्हणजे नेमकं काय? तर शरीराची निगा आहे का? कारण कुठलाही माणूस आजही जर घराच्या बाहेर पडायचा असेल तर आरशात डोकावल्याशिवाय बाहेर पडत नाही. सगळ्यांचीच प्रथा आहे. आणि मग तसंच राजा मिलिंद भंते नागसेनाला प्रश्न विचारतात की तुम्ही तुमच्या शरीरावर प्रेम करता का? तर भंते नागसेन सांगतात, नाही, आम्ही शरीरावर प्रेम करत नाही. तर राजा मिलिंदाला ते पटत नाही. म्हणे असं कसं होईल? कारण प्रत्येक जण हा शरीरावर प्रेम करतो. आज कितीही नाही म्हटलं तरी प्रत्येक जण हा आपल्या शरीरावरच प्रेम करत असतो. मग कधी कधी नागसेन भंतेजी मग त्या राजा मिलिंदाला विचारतात की तू जर जेव्हा युद्धावर जातोस, युद्धावर गेल्यावर तर शरीरावर जखमा होतातच ना. मग त्या शरीरावर जखम झाली तर तिला मलमपट्टी हे करता की नाही? तर म्हणे करतो. मग मला एक सांग की तुझं ते प्रेम त्या जखमेवर आहे का? राजा म्हणतो, नाही, जखमेवर नाही. भगवान बुद्धाने आपल्या पूर्ण शरीराला एका फोड्याची उपमा दिली. आजही तुम्ही जर कधी गेलात तर समजा साधारणतः उपमा काय वाळगतात की एखाद्या मुलीचं लग्न झालं तर बाप काय सांगतो जावयाला, की मी माझ्या मुलीला तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलंय. आहे की नाही? आपण म्हणतो ना कधी कधी. आता तळ हातावरचा फोड हे काय व्यंग आहे की दुःख आहे की सुख आहे? दुःख आहे ना. आणि तरी आपण काय म्हणतो की याला मी तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलंय. फोड प्रिय असायला हवा का? दुःख आहे ते आणि व्यंगही आहे. जखम आहे कुठली, परंतु सगळ्यात जास्त आपण काळजी कशाची घेतो? तर त्या फोड्याची आणि जखमीची घेतो. तर भंते नागसेन सांगतात की जसे तुम्ही घेता तशी आम्ही त्याची काळजी का घेतो? की राजाच त्याचं उत्तर देतो की त्या जखमेची काळजी याच्याकरता घेतली जाते की ती लवकर भरी झाली की त्याच्यावरती ती कातडी भरून निघेल. तसंच फोड्याचंही आहे. तसंच कुठल्याही व्यंगाचा आणि कुठल्याही दुःखाचा आहे. कधी कधी तुम्हाला अनुभव आहे की नाही, जर तुमच्या पायाला काही जखम असेल तर अंगावर घेताना नेमका धक्का तिथेच लागतो की नाही? असं आपल्याला वाटतं. अंगावर प्रत्येक ठिकाणी धक्का लागत असतो, पण तिथे संवेदना असतात म्हणून त्या जाणवतात. बाकी शरीरालाही तुम्ही अंगावर घेतलं तर धक्का तर लागतो, पण तिथे संवेदना नसतात, तिथे दुःख नसतं. आणि म्हणून भगवान बुद्धाने आपल्या शरीराला, फोड्यामध्ये काय असतं? घाण पाणीच असतं ना, पूच असतो ना त्याच्यामध्ये, तरी त्याला किती जतन करता तुम्ही?
धक्का लागू देत नाही, त्याला मलमपट्टी करता, मग तुम्हाला त्या जखमेमध्ये असणारा द्रव पदार्थ जो वाईट आहे, त्याची दुर्गंधी येते, तो प्रिय आहे का? नाहीच आहे. तसंच आहे शरीराचं. भगवान बुद्ध सांगतात ह्या शरीराला 9 द्वार आहे आणि 9च्या 9ही दार घाणीमधून घाण बाहेर टाकतायत. मग जो शरीरावर प्रेम करतो तो नेमका या घाणीवरच प्रेम करत असतो, आहे की नाही? सौंदर्याची व्याख्या काय? नाक चांगलं असलं पाहिजे, डोळे चांगले असले पाहिजे, कान चांगलं असलं पाहिजे. आणि शरीराचे मुख कोणते आहेत? हीच आहेत ना. आता कान जर घेतलं तर कानात मळ आहे, नाकच शेंबूड आहे, तोंडात लाळ आहे. म्हणजे प्रत्येक शरीराचा तुमचं जे द्वार आहे ते घाण आहे. गुदामधून पिष्टा बाहेर पडते, मूत्राशयामधून मूत्र बाहेर पडते. मला सांगा, एक तरी त्यातला बाहेर पडणारा द्रव कुठेतरी सांभाळून ठेवावा असा आहे का? आणि तरी आम्ही प्रेम कशावर करतो? शरीरावर करतो, इंद्रियावर करतो. मुलगी बघायला गेलं की आई विचारते की नाकी डोळे ठीक आहे का बाबा? नाकी डोळे ठीक आहे का? तर हे सगळं नाक आणि डोळे सगळं घाण टाकणारे आहेत. आणि मग सौंदर्य कशात असेल तर प्रेम कशावर करावं? तर शरीरावर न करता. कारण नाम आणि रूप, चेत आणि चेतसिक असे हे 2 प्रकार आहेत आपल्यावर. मग शरीरावर प्रेम कशा करता करायचं? तर त्या शरीराने मला पुढचा मार्ग सुकर व्हावा म्हणून त्या शरीराची फक्त निगा घ्यायची. त्याच्यावर प्रेम नसतं. कुठलाही भिक्षू त्याच्यावरती प्रेम करत नाही. तर शरीर हे एक माध्यम आहे. कारण शरीर असेल तरच तुम्ही निर्वाणापर्यंत जाऊ शकाल ना. कारण शरीरामध्येच तुम्हाला संवेदना आणि शरीरामध्येच तुम्हाला चेतसिक प्रवेश होऊ शकतो. म्हणून शरीरावरती प्रेम नसेल तर शरीराची निगा मात्र राखली पाहिजे. आणि म्हणून भंते नागसेन सांगतात की ज्याप्रमाणे तुम्ही फोड्याची काळजी घेता, आम्ही लोक त्याचप्रमाणे शरीराची निगा राखतो, शरीरावर प्रेम करत नाही. दुसरा प्रश्न आहे, भगवान बुद्ध सर्वज्ञ होते का? राजा म्हणाला, भंते, भगवान बुद्ध सर्वज्ञ आणि सर्व काही पाहणारे होते काय? होय महाराज, ते सर्वज्ञ आणि दूरदृष्टीवाले होते. भंते, असे असताना देखील त्यांनी आवश्यकतेनुसार निरनिराळ्या प्रसंगी विनय तयार करण्याची रीत कशी काय अवलंबली? एकाच वेळी सर्व विनय का बरे केले नाहीत? महाराज, सर्व प्रकारच्या औषधाची माहिती असलेला आपला कोणी वैद्य आहे काय? होय भंते, आहे. महाराज, तो आजारी पडल्यानंतरच कोणाला औषधे देतो की आजारापूर्वी देत राहतो? भंते, आजारी पडल्यानंतरच कोणाला औषध देतो, त्यापूर्वी नाही. महाराज, याप्रमाणेच भगवान बुद्ध जरी सर्वज्ञ आणि सर्वद्रष्टे होते तरी देखील योग्य वेळ आल्याशिवाय त्यांनी कधीही आपल्या श्रावकासाठी कोणताही विनय तयार केला नाही. अगर त्यांचा उपदेशही ते देत नव्हते. प्रसंग उद्भवल्यानंतरच भगवंतांनी असे नियम तयार केले आणि ते आजीवन आचरणात आणण्याचा उपदेश दिला. भंते, आपण बरोबर सांगितले. इथे राजा मिलिंदांनी प्रश्न कसा विचारला की भगवंत सर्वज्ञ होते का? सर्वज्ञ म्हणजे सर्व माहिती असलेले. तर भंते नागसेन सांगतात की हो, भगवान बुद्ध हे सर्वज्ञ होते. सर्वज्ञच काय, तर ते परचित्तगामीही होते. आणि मग राजा मिलिंद लगेच दुसरा प्रश्न विचारतो, मग ते जर सर्वज्ञ होते म्हणजे आता कसं म्हणायचं की त्यांना जर सर्व माहिती होतं तर मग विनय एकदाच का निर्माण केले नाही? विनय पिटक कसं निर्माण झालं? बुद्ध धम्म आणि त्याचा हे आपण त्याच्या त्या ग्रंथामध्ये बघितलंय की बाबासाहेबही तिथे काय म्हणतात की विनय पिटक कसं निर्माण झालं? उपासकांनी केलेल्या तक्रारी आणि त्याच्यावरती भगवंतांनी केलेले नियम. तर इथे राजा मिलिंद विचारतो की हे विनय मग भगवंताला तर माहित होतं की माणूस कसा दुर्व्यसनी राहणार आहे, माणसामध्ये काय चुका असणार आहेत, मग एकदाच का नाही करून ठेवले? कारण विनय कधी सुरू झाले माहित आहे का तुम्हाला? भगवान बुद्धाने जेव्हा भगवान बुद्धाला बोधित्व प्राप्त झालं आणि पहिलं धम्मचक्र प्रवर्तन त्यांनी कोणाला दिलं? पंचवर्गीय भिक्षूंना दिलं. पंचवर्गीय भिक्षूही अरंत झाले. जवळजवळ 6व्या वर्षवासापर्यंत एकही विनय बनलेला नव्हता. कारण का, तर त्यावेळेस सगळी माणसं विनयधारी होती. भगवंतांनी सांगितलेले
सगळे उपचार, परंतु एका भिक्षूकडून ब्रह्मचार्याची ज्या दिवशी खंडना झाली, मग तिथून म्हणजे 7व्या वर्षापासून पहिला विनय बनला तो ब्रह्मचार्यावरती. पंचशिलेतलं ब्रह्मचार्य म्हणजे आपण जे म्हणतो की नाही की मी कुठलाही व्यभिचार करणार नाही, तर पहिलं विनय कुठला बनला? व्यभिचारावरचा. म्हणून इथे सांगितलं की भगवंताला तर सर्व माहित होतं की माणूस सर्वज्ञ होते म्हणजे सर्व माहिती आहे, तर भगवान बुद्धांनी विनय सगळेच विनय एकदाच का नाही बनवले? तर त्याला भंतेजी उत्तर देतात की एखादा वैद्य, आजच्या भाषेत आपण सांगू डॉक्टर 4 वर्ष शिकतो की नाही, म्हणजे डॉक्टरला जवळजवळ MBBSच्या डॉक्टरला सगळ्या रोगाची माहिती असते आणि त्याच्यावरचा उपचारही माहिती असतो. म्हणून त्याच्या दवाखान्यात आला पेशंट की तो सगळेच इंजेक्शन टोचतो का? नाही, तो तपासतो. याला TB असेल तर TBचाच इलाज करतो, कॅन्सर असेल तर कॅन्सरचा करतो, सर्दी पडसा असेल तर सर्दी पडशाचा करतो. त्याला सगळ्या रोगाची माहिती आहे म्हणून तो त्याच्यावरती प्रयोग करत नाही. तसंच भंते नागसेन सांगतात की जसा वैद्य करत नाही तसं भगवान बुद्धांनी जेव्हा जेव्हा जशी जशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा तेव्हा विनय निर्माण केले. कारण भगवंताने, तुमच्या याच्याकरता सांगतो की भगवंताला एकदा आनंदाने प्रश्न विचारला होता की भगवंत तुम्ही आम्हाला धम्म किती सांगितलाय? भगवंत जंगलातून जात होते, भगवंताने खाली वाकले, 5 वेळा उचलला, आनंदाच्या हातात दिला. म्हणे आता तुझ्या हातात किती आहे? तर म्हणे थोडासाच आहे. आणि तिकडे खाली किती आहे? तर म्हणे चिक्कार पडलेला आहे. म्हणे तेवढाच मी तुला सांगितलं ना, अजून भरपूर बाकी आहे. भगवान बुद्धाला आनंदाला तेच सांगायचं होतं की एकदाच कुठलीही गोष्ट सांगितल्याने ती माणसाच्या आचरणात येणार नाही. जेव्हा जेव्हा, म्हणून जे उरलेला आहे तो भगवान बुद्धांनी सांगितलाय का? कारण भगवान बुद्धांनी ते येणाऱ्या बुद्धावरती सोपवलेलं आहे की जे बुद्ध येतील त्या त्या वेळेची परिस्थिती कशी असेल त्या त्या वेळेस ते बुद्ध तो धम्म सांगतील. आणि म्हणून इथे राजा मिलिंदाने विचारलेल्या प्रश्नाला भंते नागसेन सांगतात की जसा जशी परिस्थिती निर्माण होईल, जशी जशी उत्क्रांती होईल त्या त्या वेळेला तो विनय भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे. आजही आपण कधी कधी म्हणतो ना की आता हेच माझंच उदाहरण घ्या, समजा मी कोण आहे? सामनेर आहे. जर विनयाच्या याने गेलं तर मला धम्म सांगण्याचा अधिकार आहे का? नाही. मग आता मी विनयाच्या विरुद्ध चाललोय का? 2 गोष्टीने जर आपण विचार केला तर एका गोष्टीने जर तंतोतंत म्हटलं तर हो, आणि एका दृष्टीने म्हटलं तर नाही. आणि बुद्धांनी हीच लवचिकता सांगितली. त्यांनी तेच सांगितलं होतं की काल परत्वे, काळ, वेळ आणि स्थळ ह्यानुसार जी जी परिस्थिती निर्माण होईल त्या त्या वेळेस विनयामध्ये चेंज करा. आणि मग विनयामध्ये चेंज आणि धम्मामध्ये चेंज कधी होतो? तर संघायनामध्येच होतो ना, की जेव्हा संगीती भरते. संगीती म्हणजे नेमकं काय आहे? की एका जणाने पहिली संगीती अजातशत्रूच्या संरक्षणात आणि कश्यप भंतेजीच्या अध्यक्षतेखाली झाली. काय झाली होती? तर एका भिक्षूने फक्त म्हटलं होतं की बरं झालं हा म्हातारा मेला. कारण का याचं खूप होतं, हे करू नका, ते करू नका, असं वागू नका, तसं वागू नका, हे आता आम्ही स्वतंत्र झालो. आणि कश्यप भुती चिंतित झाले. भगवान किती दिवस झाले? ते भगवंताला जाऊन फक्त 8च दिवस झाले होते. तर म्हणे भगवंत जाऊन 8 दिवस झाले आणि ही जर परिस्थिती असेल तर हा धम्म कसा चालायचा? म्हणून त्यांनी संगीती भरवली. संगीतीचा अर्थ काय? की ज्यांना ज्यांना बुद्धाचे वचन माहिती होते त्यांनी ते तिथे संगायन करायचं. आता कुठल्याही यांनी वचनाला संगायन केल्यानंतर त्याला कम्पेअर करणारा कोणीतरी पाहिजे की नाही? मग त्या वेळेच्या विनय पिटकाला कंपाईल करायला कोण होते? भंते उपाली. कारण त्यांना पूर्ण विनय मुखोद्गत होतं आणि भगवान बुद्धांनी ते त्यांना सांगितलेलं होतं. तो विनयात ते आग्रह होते. आणि म्हणून प्रत्येक आरंत भिक्षू, 500 आरंत भिक्षूंनी ते संगायन केलं होतं ना. म्हणून प्रत्येक भिक्षूंनी बुद्धाची वाणी सांगितली की सगळे लोक उपालीकडे बघायचे की हा म्हणतोय हे खरं आहे का.
म्हणजे भगवान बुद्धाची वचनं जशाला तशी आता तुमच्यापर्यंत कशी आली, तर ही प्रत्येक संगीतीमध्ये त्यातली सत्यता पडताळल्या गेली आणि प्रत्येक संगीतीचा अध्यक्ष हा अरहंत भिक्षू असायचा. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या वचनामध्ये कुठेही मिलावट झाल्या नाही आतापर्यंत तरी. कारण एवढे पंथ झाले, महायान असेल, हिनायान असेल, तंत्रयान असेल, पण कुठल्याही पंथाने भगवान बुद्धाच्या वचनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी प्रथा त्यांच्या आणल्या, उपासनेच्या पद्धती वेगवेगळ्या आणल्या, मानणारे वेगवेगळे झाले, पण भगवंताची वचनं सांगताना जशाला तशी सांगितल्या जातात. मग ते महायान असो, तंत्रयान असो, कुठलंही असो, भगवंताचं वचन जे 84,000 वचन आहेत, 82,000 स्वतः भगवंताच्या मुखातून आलेली आणि 2,000 ही अरंत भिक्षूची आहे. म्हणून हे 84,000 वचन, म्हणून ह्याला भगवान बुद्ध सर्वज्ञ जरी होते, पण काळ आणि वेळ तुम्हाला माहिती करता सांगतो की विनय, सुत्त आणि अभिधम्म पीठक असे 3 पीठक आहेत की नाही. विनय पीठक हे भिक्षू करता जरी निर्माण झालं, भिक्षूला निर्माण करताना जशा जशा तक्रारी, म्हणजे भिक्षू करता विनय कुणी सुचवलेत, उपासकांनी सुचवले आणि त्याला भगवान बुद्धांनी अनुमोदन दिले. विनय कोणी सुचवले तर उपासकांनी. अनुमोदन कोणी दिलंय, भगवान बुद्धांनी. आणि कंपल्सरी कोणाला केलंय, भिक्षूला केलंय. म्हणजे आजही आपण आजच्या परिस्थितीमध्ये जर गेलो तर आपण आपल्याला बुद्ध म्हणताना आपण कोणाकरता नियम करतो, कोण त्याला अनुमोदन करतंय आणि त्याचं पालन होतंय का. जर आजच्या परिप्रेक्षमध्ये केलं तर होतंय का ते, नाही होत. आत्ताचा केवढा मोठा गोंधळ चालू आहे, बाबासाहेबाचा अपमान झाला म्हणतात की नाही. पुढे प्रकरण येणार आहे प्रज्ञेविषयी, त्याच्यात मी सांगेल तुम्हाला. परंतु आपण कायदा कोणाकरता केला जातो संसदेमध्ये, लोकांकरता केला जातो ना. कोणाकडून केला जातो, तुमचाच प्रतिनिधी तिथे पाठवलेला असतो ना, म्हणजे तुम्हीच केलेला आहे ना. म्हणजे तुम्ही पाठवलेल्या प्रतिनिधीने कायदा करायचा तुमच्या करता, परंतु तो पाळायचा नाही. आजही एवढा मोठा गोंधळ आहे, तुमच्या दोन्ही पेस चोरल्या जात आहेत. बाबासाहेबाचा अपमान केला कुणी केला, तर अमित शहानी केला. काय म्हटलं की एक फॅशन झाली, बाबासाहेबाचं नाव घेणं एक फॅशन झाली. हे बाबासाहेबाचं नाव एवढ्या वेळेस घेतलं, तेच नाव जर तुम्ही देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला 7 जन्म स्वर्ग मिळाला असता. बरोबर वाटणारं वाक्य, खूप साधं वाटतं तुम्हाला, परंतु बाबासाहेबाला एकदम खारीज करण्याचं हे वाक्य आहे. कारण बाबासाहेबांनी देव नाकारला, स्वर्ग नाकारला आणि बाबासाहेबांनी नाकारलेल्या गोष्टीला पर्याय दिला. आज आपण नुसतंच नाकारून चालतं का. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली पण भीमस्मृती दिली. विध्वंस करून भागत नाही. एखादं घर पाडलं तर तिथं उभं करायची ताकद तुमच्याकडे असेल तर ते पाडायला गेलं पाहिजे. जर तुम्हाला ते घर बांधताच येत नसेल तर त्याला पाडू नका. म्हणून बोधिसत्वांनी मनुस्मृती जाळली. त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये मनुस्मृती म्हणजे कायदाच होता ना. आजही अमित शहाच्या डोक्यामध्ये तीच मनुस्मृती आहे. आणि मग परत आपल्याला जावं लागतं पुणे करारामध्ये. आजही बीजेपीकडे 44 मागासवर्गीय खासदार आहेत. विरोध कोण करतायत, अपोजिशन वाले ना. तेही स्वार्थाकरताच करतायत. ते काही चांगल्या करता करतायत अशातला प्रकार नाही. एवढ्या दिवस त्या राहुल गांधीला निळं शर्ट नाही दिसलं, सफेद घालून बोंबलत फिरत होता कन्याकुमारी ते याच्यापर्यंत. आता निळं घालून तिथे आहे. ही प्रज्ञा आपल्याला असली पाहिजे की दोन्ही स्पेस मारतायत ते. कारण तुमच्या लक्षातच नाही ना दोन्ही स्पेस का मारतायत. त्यांनी विरोध केलाय बाबासाहेबाच्या याला, हा समर्थन करतोय का की तुम्ही रस्त्यावर येऊ नये म्हणून.
तुमची स्पेस दोघ जण मिळून खातायत तुम्हाला संपवण्याकरता, आणि ते आमच्याही लक्षात येत नाही. आमचे कवाडे साहेब कुठे आहेत, आठवले साहेब कुठे आहेत, कोणाचाच पत्ता नाही. तेच जाऊ द्या, 44 मागासवर्गीय खासदार बीजेपी मध्ये आहेत. का नाही राजीनामा देऊन बाहेर आहे? जे करायला पाहिजे ते होतंय का? काही होणार नाही. तो अमित शहा मी आज इथं विहारामध्ये सांगतो, एका नव्या पैशाची माफी मागणार नाही, आणि तो पंतप्रधानही माफी मागू देणार नाही. कारण त्यांना तेच घडवायचंय. काँग्रेसलाही काहीच करायचं नाही. काँग्रेसही फक्त खाली तुमचे मंडळ उभी राहू नयेत, तुमचे पक्ष स्ट्रॉंग होऊ नयेत म्हणून ते स्पेस खात आहेत. जर त्यांनी स्पेस नाही खाली तर तुम्ही पुढे याल ना. आज आम्ही कोणाच्या पाठीमागे उभे राहतो? आम्ही शिव्या द्यायला तयार आहेत ना आमच्या नेत्याला. राजीव गांधी तेवढा राहुल गांधी बोंबलत फिरतो, तुम्ही काय करता? कारण आमच्यामध्ये संभ्रम निर्माण करून क्रांती आणि प्रतिक्रांती म्हणजे बाबासाहेबाच्या परत त्या वचनावर जावं लागतं की ह्या भारताचा इतिहास दुसरं तिसरं काही नसून बौद्ध धर्म आणि वैदिक धर्माचा संघर्ष आहे. अमित शहाला काय सुचवायचंय? ते सुचवायचंय की बाबासाहेब काय म्हणत बसतात, देवधर्म करा मग तुम्हाला स्वर्ग भेटेल. त्याला इनडायरेक्टली घटना बदलायची, आम्हाला मनुस्मृतीच आणायची, हे त्याला दर्शवायचं आहे. आणि ते करतात कसं की एक सगुपा सोडून बघतात आणि मग त्याच्यावरच्या प्रतिक्रिया बघतात काय येतात. तर जर प्रतिक्रिया जहाल असतील तर ते मागे जातात, आणि जर प्रतिक्रिया जहाल नसतील तर मग निर्णय घेऊन मोकळे. आताची ही प्रक्रिया तीच आहे. अमित शहा वेडा आहे का? आणि तेही राज्यसभेमध्ये बोंबललाय, तो रोडवरती नाही. तुम्हाला जर गांभीर्य लक्षात येत असेल तर राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये बोलणं हा इतिहास बनतो, ते दस्तऐवज बनतं, ते ऑथॉरिटीयन असतं की आताच्या पिढ्या पुढच्या पिढ्या काय म्हणतील. आजही मी तुम्हाला हे सांगितलं की भगवान बुद्धाचं एकही वचन आजपर्यंत खोटं ठरवलं गेलं नाही. का? कारण ते अधिकृतपणाने फॉरवर्ड होत आलं. तसंच आहे लोकसभेचं आणि राज्यसभेचं. तिथे जे काय बोलल्या जाईल ते अधिकृत मानल्या जाईल. येणाऱ्या पिढ्या अभ्यास कशाचा करतील? त्याचाच करतील ना. आजही तुम्ही जर PhD करायला गेला तर संदर्भ कुठले असतात? संदर्भ जे ऑथॉरिटीयन संदर्भ असतात त्याच्यावरच तुम्हाला PhD मिळते ना. पुढेही तुमच्या धर्माचं विश्लेषण कुठे होईल? तिथे. जर येणाऱ्या माझ्या 7व्या पिढीतल्या एखाद्या विद्यार्थ्यांनी ती डिबेट वाचली आणि तिथे जर त्या शहाचे वाक्य आहेत की बाबासाहेब आंबेडकर म्हणण्यापेक्षा जर देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्ग मिळाला असता, तो म्हणला असेल हा अमित शहा कोणीतरी तत्वज्ञ आहे, त्यांनी तिथे सांगितलंय बाबासाहेबाच्या नावापेक्षा देवाचं नाव घ्या. अधिकृतता त्याला तिथे मिळेल ना. आणि ही अधिकृतता मिळू नये कारण काय होतं, आपण का लढायचं असतं? मी नेहमी तुम्हाला इथे उदाहरण तेच सांगत असतो की मोहन भागवत हिंदू राष्ट्र करायला धडपडतो. 80 वर्षाचं वय आहे त्याचं. 5-10 वर्षात मरून जाईल. उद्या झालं हिंदू राष्ट्रात, त्याला काही फायदा होणार आहे का? मग कोणाकरता प्रयत्न करतोय? त्याच्या येणाऱ्या पिढ्या करता. आम्ही मोठ्या भावाचं भांडण झालं म्हणतो 15 वर्ष झालं त्याचं तोंड नाही पाहिलं. म्हणजे आम्ही आत्ताच्या पिढीलाही एकमेकाला बघायला तयार नाही. म्हणून हा कायदा, हा विनय, त्यावेळेस जर भगवान बुद्धांनी सगळेच विनय बनवले असते, जसं आताचाही डॉक्टरनी की आलाला माणसाला सगळेच इंजेक्शन टोचले तर माणूस 2 दिवसात वर जाईल. रिॲक्शन होतात ना. आणि म्हणून इथे राजा मिलिंदाने त्यांना प्रश्न विचारला होता की भगवान तर जर सर्वज्ञ आहेत तर मग विनय टप्प्याटप्प्याने का केले? एकदाच करायला पाहिजे होते. आणि भगवंत म्हणते नागसेन त्याला इथं उत्तर देतात की नाही, की जशी जशी परिस्थिती येईल, ज्या ज्या परिस्थितीतून माणूस जाईल त्या त्या परिस्थितीनुसार भगवंतानी विनय बनवले आणि ते विनय मात्र कंपल्सरी केले पाळायला, काळ वेळ आणि स्थळ यानुसार.
भगवंताच्या शरीरावरील महापुरुषाची 32 लक्षणे. राजा म्हणाला, म्हणते भगवान बुद्धाच्या शरीरावर महापुरुषाच्या 32 सुलक्षणे खुणा होत्या, 80 उपलक्षणे होती. त्याची अंगकांती सोन्यासारखी पिवळी व देखणी होती आणि त्याच्या सभोवार एक व्यायाम आकाराचा तेजस्वी प्रकाश फाकत होता. असे जे सांगितले जाते ते खरे आहे काय? हो महाराज, तथागत खरोखरच तसे होते. बनते त्याचे माता व पिता देखील तसेच होते काय? नाही महाराज, ते तसे नव्हते. बनते मुलगा हा एकतर आईच्या वंशावर जातो किंवा वडिलाच्या वंशावर जातो आणि भगवान बुद्ध या दोहोपैकी कोणाही सारखे नाहीत, तेव्हा ते तसे होऊ शकत नाही. महाराज, आपण कमळाचे फूल पाहिले आहे काय? होय बनते, पाहिले आहे. ते कुठे उत्पन्न होते? चिखलात ते उत्पन्न होते आणि पाण्यात त्याची वाढ होऊन पूर्ण अवस्थेत पोहोचते. महाराज, मग कमळाचे फूल रंगात, गंधात किंवा चवीत चिखलाशी साम्य असलेले दिसते काय? मुळीच नाही बनते. तर काय पाण्याशी त्याचे साम्य आहे? नाही म्हणते. महाराज, याप्रमाणे त्याचे माता व पिता तसे नसले तरी भगवान बुद्ध सुलक्षणाने संपन्न होते. उत्तम प्रकारे स्पष्टीकरण केले. दीर्घ निकायामध्ये याच्यावरती चांगलं हे केलेलं आहे. राजा मिलिंदानी प्रश्न विचारलेला आहे की भगवंत हे 32 लक्षणाने युक्त होते आणि 80 उपलक्षण. बुद्ध आणि त्याचा धम्म आपण वाचला असेल तर तेव्हा असित मुनीने जेव्हा बाळाला हातात घेतलं तेव्हा त्यांच्या शरीरावरचे ते लक्षण बघूनच ते बोलले होते की यांच्या अंगावरती जी लक्षण आहेत हे एक तर चक्रवर्ती राजा होतील किंवा बोधिसत्व होतील किंवा बुद्ध होतील. आता हे 32 लक्षण भगवंताच्या अंगावरती तो जर ते दीर्घ निकायमध्ये गेलं तर त्याच्यामध्ये खूप चांगलं वर्णन केलेलं आहे. थोडे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर पहिलं डोक्यावर गेलात तर भगवान बुद्धाच्या वरती ते आलेले आहे. बऱ्याचशा लोकांचा परत एक प्रश्न असतो की भगवान बुद्धाला केस का दाखवतात? आहे की नाही? बऱ्याच जणांचा प्रश्न. बाकी भिक्षू मुंडनधारी दाखवतात आणि भगवान बुद्धाला हे करतात. त्रिपिटकामध्ये मी जेव्हा वाचलं की माझी ती उत्सुकता होती की नेमकं काय असेल. मला 4-5 संदर्भ सापडले की नेमकी मूर्तिकला कुठून आली तर कनिष्काच्या काळामध्ये. कारण त्याच्या अगोदर फार अशोकापर्यंतही मूर्तिकला नव्हती. कारण अशोकाने विहारे बांधली, संथागारे बांधली, चैत्य उभी केली, परंतु मूर्ती कुठेही नव्हती. तर मग मूर्त्या आल्या कुठं तर कनिष्काच्या काळामध्ये. कनिष्क हा कोण होता? बाहेरून आलेला. त्यांची एक संकल्पना वेगळी होती आणि म्हणून त्यावेळेस एक खूप मोठा वादविवाद झाला होता भिक्षू आणि राजामध्ये. तोपर्यंत कनिष्काच्या काळापर्यंत 18 पंथ निर्माण झालेले होते. अशोकाच्या वेळेसच 18 पंथ निर्माण झाले होते. मूर्तिकला ही कोणी आणली, मूर्ती पूजा ही कोणी आणली तर महायान, वज्रयान आणि तंत्रयानवाल्याने. स्थविरवादाने तोपर्यंत अजूनही स्थविरवादाने स्वीकारत नाही. आता भारतामध्ये आपण जे आहोत आपण सगळ्याचा मिक्सअप आहोत. बाबासाहेबांनी महायानामधले सगळं काही स्वीकारलं, वज्रयानामधल्या काही गोष्टी स्वीकारल्या आणि बाबासाहेबांनी काही स्वतःच्या त्याच्यामध्ये ऍड केल्या आणि तिथे आपण त्याला नवयानी म्हणतात, कोणी भीमयानी म्हणतात, कोणी काय म्हणायचं ते म्हणतात. पण बाबासाहेबांनी त्याला आपण शोध म्हणता येईल त्या पद्धतीने आपल्या बोधिसत्वाने आपल्या पुढे दिलेला आहे. तर भगवान बुद्धाची ही लक्षणं काय होती? दुसरा संदर्भ मला सापडला की भगवान बुद्धाच्या काळामध्ये पुरुषही आणि स्त्रियाही मोठमोठी केस असायची. त्यावेळेचे राजे महाराजे जर तुम्ही बघितले तर त्यांना केस मोठी असायची. भगवान बुद्धाला जेव्हा बोधित्व प्राप्त झालं तेव्हा त्यांची लक्षणं ठळक दिसायला लागली. अगोदरची लक्षणं ठळक दिसत नव्हती. ती जे ज्ञानी होते त्यांनाच ती लक्षणं दिसत होती, जाणवत होती. बरोबर. ती काही लक्षणं अशी होती की ती आपल्यासारख्यालाही दिसत होती की जसं बोटामध्ये त्यांच्या एक पातळ पडदा होता की जो पारदर्शी होता की इकडून तिकडे दिसायचं. म्हणून जसे आपली बोट आहे तशी त्यांची नव्हती की ह्या याच्यामध्ये ते जेवायला बसले तर एकही शीत खाली सांडत नव्हतं.
त्याच प्रकारे त्यांचे दात एवढे शुभ्र होते की त्यांनी स्मित जरी केलं तर त्याच्यातून प्रकाश बाहेर पडत होता. त्यांचे बाहू, त्यांच्या भुजा, म्हणजे ही जी लक्षणं होती. परंतु डोक्यावरचं लक्षण हे जे केव्हा वर आलं होतं की जेव्हा त्यांना बोधित्व प्राप्त झालं, त्याला काय म्हणतात, उपशीर्ष. तर त्यावेळेस भगवान बुद्धांनी भिक्षू लोकांना 1 अंगुली केस ठेवायची परमिशन होती. आता तुम्ही विचार करा की त्यावेळेस जर पुरुषाचे केस 5-5 फूट असतील तर यांना 1 फुटाची, कारण काय होतं, आता जे आपल्याकडे लेजर आहेत, ब्लेड आहेत, त्यावेळेस ती सुविधा होती का? कारण त्यावेळेस दगडावरती आणि कुठेतरी तो वस्तारा घासल्या जायचा आणि मग मुंडन केल्या जायचं. कधी कधी मुंडन करता करता डोक्यावरती जखमही व्हायच्या. मग ती जखम दुरुस्त व्हायला किती दिवस लागायचे? 15 ते 1 महिना लागतो ना. आणि 15 ते 1 महिन्याच्या आत एवढे केस तुमच्या डोक्यावरती वाढवण्याची परमिशन त्यावेळेस होती. आता उपासकाचेच एवढे आले म्हणून आमचे मुंडन खाली आणि तेवढ्या सुविधाही आल्या. आता तेवढे लेजर आणि हेही आले. त्यावेळेस भगवान बुद्धाच्या त्या उपशीर्षावरती 1 बोटभर असलेले केस, कारण भगवान बुद्धाचे केस कुरळे होते आणि म्हणून ते 1 बोट इंच केस असल्यामुळं त्याच्यावरती ते कुरळे केस आपल्याला दिसत आहेत. असे 2-3 संदर्भ मला त्याच्यामध्ये सापडले. आणि म्हणून भगवान बुद्धाची ही लक्षणं, याच्यावरती राजा मिलिंदांनी प्रश्न काय विचारलेला आहे की जर माणसात असेल तर ते आई वडिलातही असायला पाहिजे. कारण आजही तुम्ही जर वैज्ञानिक दृष्ट्या गेलं तर जीन्स कोणाकडून भेटतात? आई वडिलाकडूनच भेटतात ना, वैज्ञानिक दृष्ट्या आहे. मागे मला वाटतं मी इथेच सांगितलं होतं की 40% जीन्स हे आई आणि वडिलाकडून भेटतात. 10% हे पूर्वजन्मचं संचित असतं आणि 10% तुमचं हे सराउंडिंग तुम्हाला घडवत असतं. पण याला अपवाद आहेत बोधिसत्व आणि सम्यक संबुद्ध. म्हणून त्याला उदाहरण देताना भंते नागसेन कशाचं देतात? कमळाच्या फुलाचं. कारण कमळ कशात येतं? चिखलामध्ये त्याची बी रुजते, त्याच्यातून वर आलं की पाण्यातून, आणि फुल तर त्याच्याही वर असतं, ते पाण्यालाही स्पर्श करत नाही. आणि म्हणून इथे भंते नागसेन राजा मिलिंदाला सांगतात की कमळ जसं चिखलात येतं, पाण्यावर पोचतं आणि वरती येतं, तर त्या कमळाच्या फुलामध्ये या दोघांचाही गुण नाही. तसंच बोधिसत्व आणि भगवान बुद्धाचं असतं. आणि म्हणून भगवान बुद्ध हे कधीही आई वडिलाचे नसतात. म्हणून भगवान सम्यक संबुद्धाची आई ही 7व्याच दिवशी मरते. आता तुम्ही म्हणाल हे पण प्रत्येक सम्यक संबुद्धाची आई का 7व्याच दिवशी मरते? कारण ती जर नाही देह त्याग केला आणि काही दिवस जरी जगली तर दुसरी गर्भधारणा होण्याची शक्यता असते स्त्रीला. आणि मग ती बुद्धाची माता राहील का? जर बुद्ध पोटी जन्माला आले दुसरा एक मुलगा झाला तर बुद्धाची माता राहील का? म्हणून बुद्धाची माता राहण्याकरता सम्यक संबुद्धाची आई 7व्या दिवशी मरते. प्रत्येक बुद्धाची आई 7व्या दिवशी मरते. तुम्हाला जसं हे त्रिपिटक सांगितलं, तुम्हाला प्रत्येक जण तुम्ही सुशिक्षित आहात, माहिती असेल एखाद्याला. अभिधम्मपिटक हे कोणाला सांगितलेलं आहे? भगवान बुद्धांनी त्यांच्या आईला सांगितलेलं आहे. ते अभिधम्मपिटक कोणाला सांगितलेलं आहे? आईला. आई कुठे होती त्यावेळेस? तुषित लोकांमध्ये. भगवान बुद्ध 1 वर्षवास त्यांनी तुषित लोकांमध्ये केला. तो अभिधम्म. कारण कुठलाही सम्यक संबुद्ध आपल्या आईच्या उपकारातून उत्तराई होण्याकरता, कारण ते कॉन्ट्रॅक्ट असतं, मला फक्त बुद्धाचीच माता व्हायची, त्याच्याकरता मला मृत्यू पत्करावा लागणार आहे, पण जेव्हा तुम्ही सम्यक संबुद्ध व्हा तेव्हा मला धम्म सांगणं ही सम्यक संबुद्धाची जबाबदारी असते. आणि म्हणून अभिधम्म कोणाला सांगितलेलं आहे? महामायाला. कुठे? तुषित लोकांमध्ये. मग बऱ्याचशा लोकांचं ऑब्जेक्शन आहे त्याच्यावरती, किंवा त्यांचे वेद जसे देवाने सांगितले जसे म्हणतात तसं तुमचं अभिधम्मपिटक आहे. मग ते जर तिथे सांगितलंय तिथे कसं सांगितलं? त्याची कथा आहे. कारण भगवान बुद्ध तुषित देशामधून भोजनाकरता खाली यायचे, त्याला संकिसा. कुठे यायचे ते? संकिसामध्ये यायचे. आणि संकिसामध्ये भंते सारीपुत्त, तिथे सांगितलेला तो अभिधम्मपिटक 6 रूपाने ते सारीपुत्ताला सांगायचे. आणि सारीपुत्त आपल्या 500 अरंत
भिक्षूला सांगायचे. म्हणून अभिधम्मपीठक कितव्या स्टेपमध्ये आलेलं आहे? 3ऱ्या स्टेपमध्ये आलेले आहे. तुमच्या माहिती करता सांगतो, विनयपीठक 21,000 वाणी, सुत्तपीठक 21,000 आणि अभिधम्मपीठक किती आहे? 42,000. हे 3 पीठक आहेत. याचा अर्थ मी ओघावता सांगतो तुम्हाला की नेमकं काय. विनयपीठक कोणा करताय? भिक्षू करताय. सुत्तपीठक सर्वांना करताय. पण सुत्तपीठक कसं सांगितलेलं आहे? माणसांना सांगितलं ना. ते कुणीतरी आला, मग गिरिमानंद सुत्त असेल किंवा तुमचं वेगवेगळे सुत्त माणसाला सांगितले. सुत्त भगवान बुद्धाने माणसाला सांगितलेत, परंतु अभिधम्म हा सगळ्यांकरता सांगितलेला आहे. म्हणून सुत्तपीठक म्हणजे मार्ग कसा चालायचा हे आहे आणि तुम्हाला साध्य कसं करायचं ते अभिधम्म पीठकामध्ये. म्हणून ह्या 3 पीठकाच्या गोष्टी की जेव्हा भगवान बुद्धांना आईला सांगितल्या तेव्हाच त्या खाली सारीपुत्ताला सांगितल्या आणि सारीपुत्ताने 500 अरंत भिक्षूला सांगितल्या. म्हणून अभिधम्म पीठक आणि सुत्तपीठक. सुत्तपीठकाचा पूर्वार्ध आहे, उत्तरार्ध आहे अभिधम्म पीठक. परंतु सुत्तपीठक म्हणजे काय करायचं तर अभिधम्म पीठक कसं करायचं. सोपा अर्थ आहे. अभिधम्म पीठक खूप अवघड आहे. मी वाचतोय, डोक्याच्या वर येऊन जातं. कारण खरं अभिधम्म पीठकाचा अर्थ काय की एकदम पवित्र धम्म, एकदम श्रेष्ठ धर्म. आणि भगवान बुद्धाचा धम्म खरा अभिधम्म पीठकाचा आहे. सुत्तपीठक हे प्रत्येकाला वेगवेगळं सांगितलेलं आहे. भगवान बुद्धाचं प्रवचन असेल तर ते चित्तपरगामी होते की त्या सभेमध्ये कुठल्या त्यांना एवढं कळत होतं की आजच्या माझ्या प्रवचनात कुठला माणूस अनंत अनागामी सकृदागामी होईल आणि त्याच्यावरतीच ते प्रवचन द्यायचे. कारण ते परचित्तगामी होते. म्हणून प्रत्येक सुत्त हे वेगवेगळ्या माणसाला उद्देशून केलेलं आहे. म्हणून गिरिमानंद सुत्त हे आपल्याला लागू पडेल का माहिती नाही, परंतु अभिधम्म पीठकामधले प्रत्येक सुत्त हे प्रत्येक माणसाला लागू पडतात. आणि म्हणून भगवान बुद्ध हे सर्वज्ञ जसे होते तसे भगवान बुद्धाला सांगितलं की भगवान बुद्ध त्यांच्या शरीरावरची ती लक्षणं, थोडस विषयांतर झालं होतं, आपण तिकडे गेलो की ही 32 लक्षणं तर आई वडिलांना का नाही तर भन्ते नाक्षण, आणि इथे कमळाचं उदाहरण देऊन सांगितलं. आणि म्हणून आजही आपण प्रत्येक गोष्ट ही माणसाला आई वडिलाकडून जरी मिळत असली तरी बोधिसत्व आणि सम्यक संबुद्धाला ते स्वतः येतात. म्हणून कधी कधी लोक म्हणतात ना की बाबासाहेब जेव्हा कर्म सिद्धांत सांगितला जातो की जसं कर्म केलं तसा जन्म भेटतो, तर एका जणाने प्रश्न केला होता की बाबासाहेबांनी मागच्या जन्मात खूप पाप केलं असेल म्हणून ह्या जन्मात त्यांना महाराच्या याच्यामध्ये जन्म भेटला. याच्यावरती त्रिपिटकामध्ये सांगितलेले नाही. कारण आपण जन्माला येतो जसे आपले बायोलॉजिकल आई वडील असतात तसे जन्म घेण्यालाही काही आई वडील आहेत आपल्याला. तर आपण जन्म कोणाच्या याने घेतो? वासना म्हणजे आपल्या अतृप्त इच्छा ही आपली माता असते, तर गर्व हा आपला पिता असतो. परंतु बोधिसत्वाला प्रज्ञा ही त्यांची माता असते, तर करुणा ही माता असते, तर प्रज्ञा पिता असतात. म्हणून बोधिसत्व अरहंत पदही नाकारतात, कारण त्यांना त्या समाजामध्ये जन्म घ्यायचा असतो की तिथे सगळ्यांचं दुःख हरण करायचं असतं. आणि म्हणून भगवान बुद्ध आणि बोधिसत्व यांना आई वडिलाचेच गुण मिळणार नाहीत, कारण ते वेगळे राहतील. जसं कमळालाही चिखलाचा आणि पाण्याचा गुण भेटत नाही, त्याप्रमाणे भन्ते नाक्षण सांगतात की बोधिसत्व आणि भगवान बुद्धाला आई वडिलाचा किंवा आईच्या किंवा वडिलाच्या वंशाचा गुण नसतो. ते स्वयंभू किंवा स्वतंत्र असतात. भगवान बुद्ध व ब्रह्म. राजा म्हणाला, भन्ते भगवान बुद्ध ब्रह्मचारी होते काय? होय महाराज, ते ब्रह्मचारी होते. भन्ते तर मग ते ब्रह्म्याचे अनुयायी होते असेच म्हटले पाहिजे. महाराज, आपल्याजवळ एखादा हत्ती आहे काय? होय भन्ते, मला फार प्रिय असलेला हत्ती आहे. महाराज, तो हत्ती कधीतरी क्रोचनाद करतो काय? होय भन्ते, कधी कधी क्रोचनाद करतो. महाराज, तर मग तो क्रोच पक्षाचा अनुयायी झाला असला पाहिजे. नाही भन्ते, हे कसे शक्य आहे? महाराज, आता तुम्हीच सांगा की ब्रह्म्याला प्रज्ञा बुद्धी
आहे की नाही? होय म्हणते, बुद्धी आहे. महाराज, तर मग ब्राह्मण भगवान बुद्धाचा अनुयायी झाला असेच म्हणावे लागेल. म्हणते, हे तर आपण खूप चांगले सांगितले. दुसरा प्रश्न विचारतो राजा मिलिंद की भगवंत ब्रह्मचारी होते का? आता सगळ्याच्या डोक्यात, आणि भंते नागसेन सांगतात की हो. आता तुमच्या सगळ्याच्या डोक्यात ब्रह्मचार्याची व्याख्या म्हणजे अविवाहित असंच म्हणाल की नाही तुम्ही? ब्रह्मचारी कोणाला म्हणायचं की ज्याचं लग्न नाही झालं? ही व्याख्या बरोबर आहे का? नाही. मग तसं जर म्हटलं तर भगवंत ब्रह्मचारी होते का? एक मुलगा झाला होता ना त्यांना. परंतु भंते नागसेन तर म्हणतात की हो, ते ब्रह्मचारी होते. कारण ब्रह्मचार्याची व्याख्या तुमच्या इंद्रियावर पाळलेला संयम आहे. तर नुसतंच शारीरिक संभोग यालाच ब्रह्मचार्य म्हटलं नाही. तर तुमचे जे ज्ञानेंद्रिय आहे त्या प्रत्येक इंद्रियावर संयम पाळणं म्हणजे ब्रह्मचारी आहे. प्रत्येक इंद्रियाचं ब्रह्मचारी आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध ह्याप्रमाणे ब्रह्मचारी होते. कारण ते सगळ्यावरती त्यांनी विजय मिळवला होता. सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांच्यातल्या वासना, लोभ, मोह हे सगळे नष्ट झाले होते. आणि म्हणून भगवान बुद्ध ब्रह्मचारी म्हणता येत होते. तर आता मग ते ब्रह्म्याचे अनुयायी, तिथेही राजा मिलिंदाने प्रश्न विचारला. आता ब्रह्मा म्हणजे कोण आहे? जर तुम्ही महायानामध्ये गेला तर ब्रह्म बुद्धाची पूजा करतो. परंतु हिंदू धर्मामध्ये गेला तर तो उत्पत्तीचा, पृथ्वीचा निर्माता सांगितला ना त्यांनी. मग राजा मिलिंद म्हणतो की जर हे ब्रह्मचारी होते तर मग ब्रह्म्याचे अनुयायी असले पाहिजे. आता ब्रह्म्याचे अनुयायी, आता इथं महात्मा फुलेच्या भाषेत सांगायचं सांगितलं तर मग आता ब्रह्मदेवाला ब्रह्मचारी म्हणता येईल का? त्यानं तो कुठून कुठून माणसं पैदा केली. स्त्री पुरुष त्याला एकट्याला, त्याला पुरुषाची गरज किंवा स्त्रीची गरजही नाही पाडली. तोंडातून, भोग्यातून, मांडीतून, याच्यातून. मग त्याला कसं ब्रह्मचारी म्हणता येईल? शब्द वापरू नये. परंतु महात्मा फुलेनी शब्द वापरला. महात्मा फुले त्याला काय म्हटले? रांड्या राघोबा. ब्रह्मदेवाला काय म्हटलेले? रांड्या राघोबा. आता याला जर बाई म्हणावं तो पुरुष म्हणतात, आणि पुरुष म्हणावं तो 4 लोक याला जन्म दिला. मग याला काहीतरी म्हटलं पाहिजे ना. तर तिथे तो शब्द वापरतात महात्मा ज्योतिबा फुले. आणि इथे राजा मिलिंद विचारतात की मग बुद्ध ब्रह्म्याचे अनुयायी असले पाहिजे. आता नागसेनाने तो शब्द नाही वापरला, पण नागसेन इथे काय म्हणतात की हत्तीचं ओरडणं, हत्तीच्या ओरडण्याला काय चित्कार म्हणतात की नाही? तो चित्कारतो ना. प्रत्येक गोष्टीच्या, माणसाच्या बी ओरडण्याला काय म्हटलंय? अरोळी म्हटले नाही का? वाघाच्या ओरडण्याला काय म्हटले? डरकाळी म्हटले. कोल्ह्याच्या याला कोले कुई म्हटले. कुत्र्याला भुंकणं म्हटले. म्हणजे प्रत्येकाला शब्द वेगवेगळे दिलेत. तर क्रोच पक्षीही जसा हत्ती चित्कारतो तसाच आवाज काढतो. तर भंते नागसेन सांगतात की जर हत्ती चित्कारतो आणि क्रोच पक्षासारखा चित्कारतो तर मग हत्ती त्या क्रोच पक्षाचा अनुयायी होऊ शकतो का? ते म्हणे कसं शक्य आहे? क्रोच पक्षी एवढसा, हत्ती केवढा मोठा, कसा अनुयायी होईल? आणि मग भंते नागसेन तेच त्यांना उदाहरण देऊन सांगतात. इथेही भगवान बुद्ध ब्रह्म्याचा अनुयायी कसा होऊ शकेल? बुद्ध कुठे? ब्रह्म्याची संकल्पना काय आहे? आणि परत त्याला अजून दुसरं उत्तर देतात की ब्रह्म्याकडे प्रज्ञा होती का? म्हणे हा, होते. आणि मग प्रज्ञा कोणाचं टेंडर आहे? भगवान बुद्धाचं आहे ना. प्रज्ञा, शील, करुणा कोणी शिकवलंय? भगवान बुद्धाने. आणि मग ते सांगतात की जर ब्रह्म्याकडे प्रज्ञा आहे तर तोच बुद्धाचा अनुयायी होऊ शकतो, तोच बुद्धाचा शिष्य होऊ शकतो. बुद्ध त्याचे शिष्य होऊ शकत नाही. आणि म्हणून ब्रह्मचार्य किंवा ब्रह्मा हा बुद्धाचा गुरु किंवा हे होऊ शकत नाही. भगवान बुद्धाची उपसंपदा. राजा म्हणाला, भंते एवढं घेऊया, नंतर थांबूया, कारण तुमचं चलबिचल व्हायला लागली, माझ्या लक्षात यायला लागलं ते. राजा म्हणाला, भंते उपसंपदा चांगली बाब आहे काय? होय महाराज, उपसंपदा ही चांगली बाब आहे. भंते भगवान बुद्धाची उपसंपदा झाली होती की नाही? महाराज, बोधी वृक्षाखाली भगवंतात जे धम्मज्ञान झाले तीच त्याची उपसंपदा होय. कोणा दुसऱ्या गुरुकडून त्यांनी उपसंपदा घेतली नाही. जसे की त्यांचे श्रावक लोक घेतात. भगवंतांनीच आम्हा लोकांना जीवनभर पाळण्यासाठी
हा उपसंपदेचा नियम केला आहे, जो आम्हा लोकांकरता जीवनभर अनुउल्लंघनीय असा आहे. म्हणते आपण अगदी संयुक्तिक साधे उपसंपदा. भगवान बुद्धाला जेव्हा ते कपिलवस्ती सोडून जातात तेव्हा ते जवळजवळ 7 जणांच्या आश्रमात थांबलेले आहेत. आणि प्रत्येकाकडची विद्या ते शिकले, परंतु त्यांचं समाधान झालेलं नाही. कारण प्रत्येकाकडे ते जाऊन शिकले, ज्याच्या ज्याच्याकडे जे जे शिकवायला होतं ते त्यांनी जेवढ्या वेळ आहे त्याच्या वेळेच्या आतच आत्मसात केला. आणि ते परत प्रश्न विचारत होते की याच्यापेक्षा जास्त तुमच्याकडे काही आहे का? तर ते म्हणायचे याच्यापेक्षा आमच्याकडे जास्त काही नाही. आणि मग भगवंत शेवटला कुठे जातात? बोधी वृक्षाखाली सुजाताचे खीर खाऊन तो शेवटचा संकल्प करतात की आता मला गुरुची गरज नाही. मला जोपर्यंत बोधी प्राप्त होणार नाही तोपर्यंत मी आता ह्या वृक्षाखालून उठणार नाही. मग बोधी भगवान बुद्धाची उपसंपदा कोणी केली का? कारण त्यांची उपसंपदा कोणी केली नाही, म्हणून भगवान बुद्धाला शास्ता म्हटलंय, देवाचे आणि गुरुचे शास्ता. परंतु मात्र भगवान बुद्धांनी सगळ्यांना उपसंपादित केलं. उपसंपदा याचा शब्दशः जर अर्थ घेतला, उप म्हणजे काय होईल? दुय्यम आहे ना. संपदा म्हणजे संपत्ती. उपसंपदा म्हणजे ज्याच्याकडे असतं त्याने देणं. भगवंताकडे होतं म्हणून त्यांनी आपल्याला दिलं. म्हणून उपसंपदा हा गुरु शिष्याला देतो. उपसंपदेचा अर्थ तो आहे. म्हणून भगवान बुद्धाची उपसंपदा बोधी मिळाली तीच त्यांची उपसंपदा आहे. त्यांना कोणीही उपसंपदा दिली नाही. पण उपसंपदा ही चांगली गोष्ट आहे असं भंते नागसेन म्हणतात आणि ती प्रत्येकाला केली पाहिजे. आता मग ती प्रत्येक क्षेत्रात आहे. आता समजा आपल्या बौद्ध धर्मामध्ये उपसंपदा भिक्षूला सांगितल्या जाते, परंतु तुम्ही कोणाकडूनही जर शिक्षा ग्रहण करत असतात तर ती एक प्रकारची उपसंपदाच आहे आध्यात्मिक दृष्ट्या. म्हणजे जो मुलगा पहिलीच जातो तर तो गुरु त्याला पहिलीची उपसंपदाच देत असतो. त्याच्याकडे असलेलं ज्ञान दुसऱ्याला देणं म्हणजे ती एक प्रकारची उपसंपदा आहे. आणि म्हणून उपसंपदा कधीही चांगली आहे. परंतु भगवान बुद्धाला कोणीही उपसंपादित केलेलं नाही, तर त्यांनी स्वतःच ते बुद्ध झालेले आहेत. आणि त्यांनी मात्र सगळ्यांना उपसंपादित केलेलं आहे. आणि त्यांनी उपसंपादित केलेल्या भिक्षूंनी जीवनभर ती उपसंपदा जोपासली आहे. आज आपण हे प्रकरण इथेच थांबूया.